कोल्हेवाडी येथे रक्षाबंधनाचं औचित्य साधून भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे आयोजन भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव दत्ताभाऊ कोल्हे यांनी केलं होतं। या उपक्रमात खडकवासला आणि कोल्हेवाडी परिसरातील हजारो महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या। महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस राखी बांधून आपलं प्रेम व्यक्त केलं। तसेच दत्ताभाऊ कोल्हे यांना राखी बांधून आत्मीयता आणि विश्वासाचा संदेश दिला। यावेळी मंडळाध्यक्ष रुपेश घुले पाटील, शासन नियुक्त समिती सदस्य सचिन दांगट, जिल्हा उपाध्यक्ष अनिल मते, भाजप युवा मोर्चा निखिल धावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमासाठी अंकित कोल्हे आणि अजय कोल्हे मित्र परिवार तसेच संत सावतामाळी तरुण मंडळ कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। रक्षाबंधन कार्यक्रमाचं हे सलग 4थं वर्ष असून दत्ताभाऊ कोल्हे आणि धनश्रीताई कोल्हे या दाम्पत्याने राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत झालं। उपस्थित महिलांना माहेरची साडी म्हणून भेट देण्यात आली। या ठिकाणी जो देवाभाऊंनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर घ्यायला सांगितला होता, त्यानुसार आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा इथं रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्वात प्रथम आम्ही देवाभाऊंना राखी बांधतो आहे आणि बऱ्याच बहिणींनी अशी आम्हाला विनंती केली, त्याबरोबर तुम्ही पण राखी बांधून घ्या, त्यामुळं आम्ही इथं राखी बांधून घेत आहे। आज या ठिकाणी देवाभाऊंना राखी बांधताना सर्व बहिणींना खूप आनंद होत आहे, कारण त्यांनी जो लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपयाचे मानधन चालू केलेले आहे, त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या कुटुंबियांना त्याचा खूप मोठा लाभ होत आहे आणि त्यामुळं सर्व लाडक्या बहिणी इथं देवाभाऊंना राखी बांधण्यासाठी आलेले आहेत। धन्यवाद। आज आपण इथं देवाभाऊ यांच्या अंतर्गत लाडकी बहीण योजना हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या योजनेअंतर्गत आपल्याला येथे आज खूप छान प्रतिसाद भेटत आहे। आपल्या लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आपल्या महिलांचे खूप प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्यांना त्यांचा खूप फायदा झालेला आहे। असेच आपले मुख्यमंत्री देवाभाऊ खूप छान आहेत, त्यांना असेच परत मुख्यमंत्री होऊ। धन्यवाद। शिवनी पालवे। सर्वप्रथम दत्ताभाऊ आणि आपले देवाभाऊ यांचे खूप खूप आभार की आपल्या खडकवासला आणि कोल्हेवाडी या भागातील महिलांसाठी खूप छान छान उपक्रम ते कायम राबवत असतात। अनेक प्रकारचे शिबिर वगैरे असतात, रक्तदान शिबिर असतं, नेत्रदान शिबिर असतं। खूप छान काम करत आहे दत्ताभाऊ आणि खूप छान काम करत आहेत आपले देवाभाऊ। खरंच लाडकी बहीण योजना असो किंवा आता रक्षाबंधनच्या दिवशी त्यांनी PG आणि KG या मुलींसाठी फ्रीमध्ये देवाजींनी आपल्याला हे केलंय की फ्रीमध्ये शिक्षण देणार आहेत, असं एक अनाउन्समेंट झालेली आहे। खूप छान आहे त्यांचा तो विचार, ही संकल्पनाही खूप छान आहे। महानगरपालिका निवडणुकीत 4 महिन्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही हे करणार आहे, त्याला सहकार्य करणार आहे? आम्ही तर आमच्या भागातल्या सर्व महिलांना खूप छान म्हणजे सगळ्याच कामात मदत करणार आहेत आणि दत्ताभाऊ सगळ्यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळं उत्कृष्टरित्या हे काम पार पडेल अशी इच्छा आहे। खरंच दत्ताभाऊंनी खूप काही काम केले, जसं त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकले, तेव्हा त्यांनी इतक्या सुधारणा केल्या की त्यांच्या ऑफिसमध्ये सतत नाही म्हटलं तरी 20 तास तरी लोकांची गर्दी असते। मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, कोणाचे कुठले एज्युकेशनचे प्रॉब्लेम असतील, कोणाला काही अडचणी असतील, तर त्या सगळ्या अडचणी दत्ताभाऊ या सोडत असतात। आणि दत्ताभाऊंविषयी आणखीन एक सांगायचं झालं तर ते म्हणजे एवढे 24 तास काम करणारे व्यक्तिमत्व आहे, याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो। आज दत्ताभाऊंना म्हणजे आम्हा सर्वांचीच अशी इच्छा आहे की आमच्या भागामध्ये भावी नगरसेवक म्हणून आम्ही आमचा पूर्ण क्लास म्हणजे जवळजवळ आमच्या क्लासमेटमध्ये 53 लोक होते, त्यातले 3 लोक नाही आहेत, म्हणजे 50 लोक आहेत, म्हणजे 50 कुटुंबे, म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये साधारण नाही म्हटलं तरी एक 7-8 माणसं असतात। म्हणजे आज दत्ताभाऊंच्या मागे मी आमच्या सगळ्या क्लासच्या वतीने सांगू शकते की 300 ते 350 लोक आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। खरंच की भरपूर महिला आता दत्ताभाऊंच्या ऑफिसवर मी असते, भरपूर महिला अशा आहेत की ज्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्यानंतर खुशीने सांगायला येतात की आम्हाला हप्ता आला, तेव्हा आम्हाला पण खूप आनंद होतो आणि खूप छान योजना आहे ती। दत्ताभाऊंचं काम तर खूप मस्त आहे। दत्ताभाऊंच्या ऑफिसवर खूप म्हणजे पूर्ण वेळ गर्दीच असते। प्रत्येक वोटिंग कार्ड, मतदान, आधार कार्ड सगळं काम आपल्या ऑफिसला होतात आणि बाकीच्या योजना पण एक 20 ते 25 योजना आपल्या ऑफिसला आहेत, त्याचे सुद्धा आम्ही स्वतः फॉर्म भरून देतो। स्वतः दत्ताभाऊ लक्ष घालतात की ही व्यक्ती आलती, ही व्यक्तीचं काम झालंय का नाही, आपल्या ऑफिसमधनं काय प्रॉब्लेम आलाय, ते स्वतः तिथं आवर्जून लक्ष देऊन मदत करतात लोकांना।